नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। साखर कारखाना येथील शहरी आरोग्य केंद्र शिबिराचे माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन। 321 लाभार्थ्यांचा सहभाग, 26 रक्तदात्यांनी दिले रक्तदान। केंद्र शासनाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमार्फत 17 ऑक्टोबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत एकूण 12 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे। त्याची सुरुवात आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 2 साखर कारखाना येथे झाली। या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माननीय उपआयुक्त स्मृती पाटील, माननीय शुभांगीताई साळुंखे, कांचनताई कांबळे, वर्षाताई निंबाळकर, अनारकली कुरणे मॅडम, संतोष पाटील सर, महेश साळुंखे, मनोज सरगर आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्त स्मृती पाटील मॅडम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी समन्वय साधलाय। शिबिराचे नियोजन आरोग्य केंद्र प्रमुख डॉक्टर वैशाली पाटील, डॉक्टर संग्राम पाटील आणि त्यांच्या स्टाफने केले। या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, रक्तदाब, शुगर तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग, अस्थिरोग, त्वचारोग, नेत्ररोग, मानसोपचार तपासणी यासह रक्तदान शिबिर घेण्यात आले। एकूण 321 लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला। 26 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले। या शिबिरात मनपाच्या तज्ज्ञ डॉक्टरांसोबत भारती हॉस्पिटल, सुदर्शन हॉस्पिटल, कुल्लोळी हॉस्पिटल आणि होरायझन हॉस्पिटल यांनी सहकार्य केलं। लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड देखील वितरित करण्यात आलं। महिलांच्या आणि बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण तपासणी होऊन समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण होणे हीच या शिबिरांची खरी जमेची बाजू आहे। माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ। मनपा क्षेत्रातील महिलांनी जास्तीत जास्त शिबिरात सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी। 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सदरचे अभियान चालू असणार आहे। माननीय सत्यम गांधी आयुक्त।